Hi friends, we are learning first unit and the sub unit is Be Smart. Friends, in the previous video we have seen SMART goals and their meaning. The writer has told us SMART stand for specific, measurable, achievable, realistic and time bound. We have seen first 2 points, specific and measurable. Now we are going to learn achievable, realistic and time bound. Let's read the passage. Achievable. Setting goals that can be completed in the designated period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As student, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. Now, let's see a new word from this passage. Designated, नेमलेल्या, स्टेपिंग स्टोन, मैलाचा दगड, ब्रॉडर, विस्तृत, प्रेसिडेंट, राष्ट्रपती, प्राइम मिनिस्टर, प्रधानमंत्री. आता आपण या पॅसेजचा मराठीतून अर्थ पाहू. प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य, ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवावीत. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. कदाचित आपण आपल्या देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच पाहू शकतो. लेट्स रीड न्यू पॅसेज. रिअलिस्टिक. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time to expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goals perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Now let's see new words from this passage. Current, अवगत असलेली. Expertise, कौशल्य. Expecting, अपेक्षा. A short amount of time, कमी कालावधीत. Unrealistic, अवास्तव. अटेनिंग, प्राप्त किंवा साध्य. डिफेन्सिव्ह, बचावात्मक. अग्रेसिव्ह, धडाडी. रिअलिझम, वास्तववादी. ॲबिलिटी, क्षमता. ॲडियर, चिकटून राहणे. आता आपण या पॅसेजचा मराठीतून अर्थ पाहू. वास्तववादी. आपल्याला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेनुसार ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवायचे असेल तर वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कमी कालावधीत आपण पारंगत होऊ असे अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. जर दृष्टिकोन वास्तववादी असेल तर ध्येय सहज साध्य करता येऊ शकते. बचावात्मक असणारे आणि त्यात धडाडी नसणारे ध्येय हे वास्तववादी नसते. कोणत्याही ध्येयाचं स्पष्ट चित्र आपल्या मनात असायलाच हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. Let's read next passage. Time bound. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it, but without consistent time bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. Now let's see new words from this passage. Parameters, मापदंड. Increase,
वाढ होणे. अकाउंटेबिलिटी जबाबदारी. रेड्यूस कमी करणे. कन्सिस्टंट सुसंगत. रियालिटी प्रत्यक्षात. स्ट्रेस फ्री तणावरहित. इम्प्लिमेंटेड अंमलबजावणी. हेजिटेशन दुविधावस्था. इनडिफरंट उदासीनता. डेडलाईन ठरवलेल्या मुदतीत. आता आपण या पॅसेजचा मराठीतून अर्थ पाहू. कालमर्यादित. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे. त्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. वजन कमी करायचे असेल तर काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते, पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो किंवा तणावरहित विचार. मनाची दुविधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. लेट्स रीड न्यू पॅसेज. विजन, विशेष, इंटेन्शन and dreams are all valuable. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring live images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. Now let's see new words from this passage. Intention उद्देश. स्पार्क ऑफ जागृत होणे. इमॅजिनेशन कल्पनाशक्ती. इनकरेज प्रोत्साहन. हाऊएवर मात्र. डाऊन टू अर्थ व्यावहारिक. टू एक्झिक्यूट कृतीत उतरवणे. स्ट्रॅटेजीज धोरणे. क्वालिटी गुणवत्ता. क्वांटिटी प्रमाण. फोर्थ पुढे. इम्पॅक्ट परिणाम. ट्रम्पेट रणशिंग किंवा तुतारी. आता आपण या पॅसेजचा मराठीतून अर्थ पाहू. ध्येयदृष्टी, इच्छा, हेतू आणि स्वप्ने ही सर्वच मौल्यवान असतात. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोचायचे आहे हे ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तिथे पोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे असते. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. लेट्स रीड न्यू पॅसेज. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसाइजली. मास्टरिंग द स्किल and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. Now let's see new words from this passage. प्रिसाइसली तंतोतंत. टॅकल हाताळणे. आता आपण या पॅसेजचा मराठीतून अर्थ पाहू. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. योग्य पाऊलवाट शोधणे. आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. आपण जिथे आहोत तिथून जाण्याची आपली इच्छा आहे. तिथे पोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे.